मी ॲक्च्युली पाहिलंय की काही बायकांच्या डोळ्यात असे यू नो दे टीयर्स इन देअर आईज बिकॉज दे रिलेट सो मच टू दोज कॅरेक्टर्स दे रिलेट सो मच टू ईच अँड एव्हरी लेडी आउट ऑफ दीज 6 विमेन. एक ट्रेलर रिलीज झालं तर ते ट्रेलर नंतर आपली फिल्म बाई पण भारी देवा इट जस्ट काइंड ऑफ क्लिक्ड. आणि नंतर पहिल्या दिवसापासून जे हाऊसफुल शोज झाले ते अजूनही चालू आहेत. आणि आपल्याकडे मराठी प्रेक्षक रसिकही आहे. दे वॉन्ट चांगलं कॉन्टेंट ते उचलूनही धरतात कारण नाटकं चालतात, फिल्म्सही चांगल्या फिल्म्स चालतात. सो ॲक्च्युली ही फिल्म जेव्हा माझ्याकडे आली ना तेव्हा ह्या फिल्मचं नाव होतं मंगळागौर. नमस्कार, मी रसिका शिंदे. मुंबई तरुण भारतच्या महा MTV या वेबपोर्टलमध्ये तुमचं स्वागत. सध्या बाई पण भारी देवा हा चित्रपट अतिशय सुपर डुपर हिट ठरतोय. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने 17 दिवसांमध्ये 57 कोटींच्या पुढे कमाई केली आहे. त्यामुळे नक्कीच या चित्रपटाची संपूर्ण टीम ही सध्या त्यांचा आनंद एक्सप्लोर करते आहे. आज आपल्यासोबत आहे या चित्रपटाच्या निर्मात्या माधुरी भोसले आणि त्यांचा हा पहिला चित्रपट आहे की जो त्यांनी निर्मित केला आहे. तर आपण त्यांच्याशीच बोलूयात. पहिलीच गोष्ट मॅम की कसं वाटतंय पहिला मराठी चित्रपट इतकी भरघोस कमाई, तर कसं वाटतंय? सो खूप बरं वाटतंय. खूप आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी प्राऊड आणि खूपच छान वाटतंय. महत्त्वाची ही गोष्ट आहे की ह्या चित्रपटाला एकतर माझा हा पहिला चित्रपट आहे प्रोड्युसर म्हणून, पण या चित्रपटाला एवढं प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आहे, एवढा चांगला फीडबॅक येतोय, बायका अजूनही बघतायत, प्रेक्षक अजूनही बघतायत, तर इट इज अ लव्हली फिलिंग. खूपच छान. आणि नेमका फॉर्म्युला काय वापरलात की इतकं छान भरघोस कमाई करते आणि मुळात हा चित्रपट तुमच्याकडे आला कसा? सो फॉर्म्युला असं काही नाही आहे. आय रिअली विश की असं काही फॉर्म्युला जर मिळाला कधी तर इट विल बी गुड. पण फॉर्म्युला पर से काही नाही आहे. आय थिंक द कॉन्टेंट इज व्हेरी गुड. कॉन्सेप्ट खूप सुंदर आहे, रिलेटेबल आहे. सगळ्यांनी ही फिल्म ज्यांनी पाहिली आहे, मला आजपर्यंत असं कोणीही व्यक्ती अशी भेटली नाही आहे मी फिल्म बघून बाहेर पडून म्हणाली अरे रे काय फिल्म पाहिली आहे. तर ती सगळ्यांना अगदी आवडली आहे, सगळ्यांना रिलेट झाली आहे ही फिल्म. तर आय थिंक इट इज अ व्हेरी गुड स्टोरी. इट इज आय थिंक जे आपल्या घरोघरी होतात गोष्टी. आता तूही पाहिली असशील फिल्म, तर कुठेतरी तुलाही असं वाटलं असेल अरे अच्छा हे असं, आय मीन यू गॉन थ्रू इट और मे बी यू सीन समबडी हूज गॉन थ्रू इट. तर ते एक रिलेटेबल झालंच. सुपर डुपर कास्ट. आय थिंक या साही बायका आर मतलब मी काय बोलू त्यांच्याबद्दल, दे आर टू गुड. अगदी प्रत्येक जण आणि प्रत्येक जणीने जे काम केलं आहे आणि अगदी बिंदासपणे एन्जॉय करून ते कॅरेक्टरला साजेसं आणि त्यांना सोडूनही बाकीचं जे कास्ट आहे ॲज अ टीम वर्क एवढं सुंदर काम झालं आहे. केदार शिंदे कॅप्टन ऑफ द शिप, ही इज डन जे त्याचं विजन होतं, जे क्लॅरिटी ऑफ थॉट होतं, जे त्याने पहिल्यापासून शेवटपर्यंत जसं त्याने व्हिज्युलाइज केलं होतं ते त्याने ॲक्च्युली क्रिएट केलं. तर आय थिंक ओव्हरऑल ॲज अ टीम म्युझिक साई पियुष, आय थिंक फॅन्टॅस्टिक म्युझिक, कोरिओग्राफी युगिशा, कॉस्ट्युम्स. I think overall it is a superlative teamwork. I don't know if that's a formula, but I think that is a formula. आणि ओके वैशाली स्पेशल मेन्शन, जे आय मीन तिथून सुरू होतं बरोबर यु नो स्टोरी. आणि आय थिंक ॲज अ टीम इट जस्ट वर्कड ब्युटिफुली एव्हरी डिपार्टमेंट. आणि त्याला जिओ स्टुडिओजची साथ मिळाली आहे, तर इवन इन टर्म्स ऑफ डिस्ट्रीब्युशन, इन टर्म्स ऑफ रीच इट इज हेल्प्ड अस. तर ओव्हरऑल आय थिंक हे सगळं घडून आलं आहे. आणि शेवटी जे एक जी फिल्म असते ती प्रोड्युसरची एका काय म्हणतो एका मर्यादेपर्यंत असते किंवा एका वेळेपर्यंत असते. ज्या दिवशी ही फिल्म रिलीज झाली, ॲक्च्युली आय वुडंट इवन से रिलीज झाली, ज्या दिवशी याचं ट्रेलर लॉन्च झालं ती प्रेक्षकांची झाली. कारण तिथपासून जो प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला उत्कृष्ट आणि इट्स बीन ओव्हरवेल्मिंग. आय थिंक इट्स अ ब्लेसिंग, इट्स अ ह्यूज ब्लेसिंग. आणि आय एम व्हेरी हॅपी अँड प्राऊड. निर्मिती क्षेत्रामध्ये येण्याआधी तुम्ही एक वेगळ्या क्षेत्रात कार्यरत होता, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि मुळात निर्मिती क्षेत्रात यावं असं का आणि केव्हा वाटलं? सो अगदीच वेगळ्या क्षेत्रात नव्हते मी, मीडियामध्येच होते. सो आय वॉज इन रेडिओ मिर्ची
आणि मी रेडिओ मिर्चीमध्ये बिझनेस हेड म्हणून होते. आणि ॲज अ पार्ट ऑफ माय रोल मी भरपूर प्रोफाईल्स हँडल केले होते. मी बिकॉज ऑफ माय रोल मी पूर्ण अक्रॉस इंडिया ट्रॅव्हल केलं आहे. तर एक कॉन्टेंटचं एक्सपोजर आम्ही हिंदीमध्ये शोज करायचो, हिंदीमध्ये कॉन्टेंट करायचो, त्याशिवाय रिजनल लँग्वेजेसही. तर त्यामुळे एक एक्सपोजर होतं आणि ठिकठिकाणी जसं आपण म्हणतो भाषा बदलते, राहणीमान बदलतं, एक लाईफस्टाईल असतं आणि एक कल्चर असतं. तर ते एक्सपोजर मला मिर्ची थ्रू मिळालं, माझ्या कामातून मिळालं. आणि एक 2019 साली जेव्हा OTT आणि जेव्हा सगळं अगदी ओपन होत होतं, तोपर्यंत लार्जली TV हे एक एंटरटेनमेंटचं माध्यम होतं घरोघरी. पण जेव्हा आणि ऑब्व्हियसली फिल्म्स होत्याच, पण जेव्हा OTT सुरू झालं तेव्हा आय थॉट लेट अस एक्सप्लोर इट. मग मी मिर्ची सोडून आय स्टार्टेड माय ओन प्रोडक्शन हाऊस. वी हॅव डन अ लॉट ऑफ वर्क, ब्रँडेड कॉन्टेंट, ऑडिओ, TV शोज, OTT शोज पण, आणि हिंदी, मराठी आणि बांगलामध्ये कॉन्टेंट केलं आहे. ओके. तर त्या दरम्यान असं डोक्यात होतं की आपण एक मराठी चित्रपट करून बघूया. ओळखी होत होत्या आणि एक जसं म्हटलं एक कॉन्टेंटचा समज असतोच. तर त्यावेळेस मी काही स्क्रिप्ट्स ऐकत होते, काही चांगले डिरेक्टर्स येऊन भेटले. त्यात काही स्क्रिप्ट्स आवडल्याही होत्या आणि एक दिवशी मग अजित बुरेचा कॉल आला की ही अशी फिल्म आहे, करूया का? तर मी म्हटलं कोण डिरेक्टर आहे? तो म्हणाला केदार शिंदे. म्हटलं अरे जरूर भेटूया आणि बघूया, करूया. आणि तिथपासून तो प्रवास सुरू झाला. ओके. मराठी चित्रपटांचा निर्मिती खर्च किंवा निर्मिती खर्च हा कमी असतो किंवा लो बजेट फिल्म असतात, हे स्पेसिफिकली प्रादेशिक भाषांवर ताशेरे ओढले जातात. तर त्याबद्दल एक निर्मात्या म्हणून तुम्ही काय सांगाल? सो आपण असं कम्पेअर करू शकत नाही की रिजनल फिल्मचं बजेट कमी असतं. बेसिकली इट इज व्हेरी काय म्हणतो एक कॉन्टेक्च्युअल असतं. आता आणि एक टॉपिक वाईजही असतं. आता मोठ्या फिल्म्सही होत आहेत, जशा हिस्टॉरिकल पिरियड फिल्म्स होतात, पिरियड ड्रामा होतात. तर त्याची कॉस्ट वेगळी असते. एक मला वाटतं ते सब्जेक्टला धरून असतं. आणि एखादी फिल्म जी एका बजेटमध्ये होत असेल तर मग ती त्या बजेटच्या दुप्पट करणं इज पॉइंटलेस, किंवा ती ते बजेटला काय म्हणतो आपण कॉस्ट कटिंग करून कमीमध्ये करणं इज ऑल्सो पॉइंटलेस. तर प्रत्येक एक स्टोरी असते, त्या स्टोरी मागे एक जे तुमचं जे कास्टिंग असतं, एक ओव्हरऑलची तुम्ही टीम उभी करता, मग तुम्ही ते एक्झिक्यूट करता, तुम्ही प्रोडक्शन करता, तर कॉस्ट त्या अनुसरून असते. तर आय वुडंट से रिजनल किंवा हिंदीमध्येही लो बजेट फिल्म्स होतात हिंदीमध्ये. पण याचा अर्थ असा नाही की ते कॉस्ट कटिंग असतात, तो सब्जेक्ट तसा असतो किंवा जसं तुमचं कास्ट किंवा जे पूर्ण टीम असते तशी असते. सो आय थिंक इट इज कम्प्लिटली डिपेंडंट ऑन द सब्जेक्ट, इट इज कम्प्लिटली डिपेंड ऑन त्यावेळेस गरज काय आहे, आणि दॅट्स हाऊ द कॉस्ट कम्स अबाउट. मगाशी तुम्ही म्हणालात की OTT माध्यम वाढत गेलं मनोरंजनाच्या दृष्टीने. तर कुठेतरी मराठी चित्रपट किंवा मराठी वेब सिरीज या OTTवर जास्तीत जास्त निर्मित व्हाव्यात, याबद्दल तुमचं मत काय? नक्कीच. कारण आता आपण जसं कॉन्टेंट कन्झम्पशन म्हणतो किंवा आपण जे बघतो, ऑब्व्हियसली कॉन्टेंटला भरपूर डिमांड आहे. OTTचा एक फायदा असा आहे की ते तुम्ही कुठेतरी प्रवास करताय किंवा तुम्हाला 5-10 मिनटं वेळ आहे, तर तुम्ही ते पटकन ऑन डिमांड तुम्ही बघता. अरे हे बरं आहे, हे चांगलं आहे. तुम्ही ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करताय, गाडीत आहात, ओला, उबर किंवा तुम्ही स्वतःच्या गाडीत आहात, तर ते. आणि OTTचं दुसरं एक असं वैशिष्ट्य आहे की तुम्हाला जे कॉन्टेंट हवं, तुम्ही TV वर रिमोटसाठी भांडता की अरे मला हा शो बघायचा तो, त्याशिवाय तुम्हाला हवं तेच TV वर बघायलाच मिळतं असं नाही आहे. तर ते OTTमुळे तुम्हाला एक स्वातंत्र्य मिळतं की आपल्याला जसं कॉन्टेंट, मला सायको थ्रिलर बघायचं, मला सोशल ड्रामा, तर ते तुम्हाला फ्रीडम मिळतं, ती व्हरायटी मिळते. तर हे नक्कीच मराठीमध्येही, हिंदीमध्ये तर आता आपल्याकडे भरपूर कॉन्टेंट येतं आहे OTTवर, रिजनलमध्येही येतं आहे, मराठीमध्येही ते यायला हवं असं मला नक्कीच वाटतं. कारण आय मीन देर आर लॉट ऑफ स्टोरीज टू बी टोल्ड. आणि आपल्याकडे मराठी प्रेक्षक रसिकही आहेत. दे वॉन्ट चांगलं कॉन्टेंट ते उचलूनही धरतात, कारण नाटकं चालतात, फिल्म्सही चांगल्या फिल्म्स चालतात. तर आय थिंक मराठीमध्येही OTT कॉन्टेंट यायला, आणि आय थिंक इट वुड बी अ गुड थिंग.
ओव्हरऑल तुमचा या मीडिया क्षेत्रामध्ये अनुभव 20 वर्षांपेक्षा माझ्या मते जास्तच आहे. तर या अनुभवातून तुम्ही मराठी चित्रपट हे जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत कसे पोहोचवावे, याच्यासाठी काही तुमच्या डोक्यात काही आयडियाज किंवा तुमच्या काही पर्सनल स्ट्रॅटेजीज आहेत का? किंवा काही लूपहोल्स किंवा काही अशा गोष्टी तुम्हाला सापडल्या का, की अरे ही गोष्ट केली तर ही चालते, असं काही? सो एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की स्टोरी कॉन्सेप्ट जर ते झालं असेल तर ती फिल्म लोकांपर्यंत पोचेलच. कारण काय होतं ती, जसं मी म्हटलं, एक ट्रेलर रिलीज झालं तर ते ट्रेलर नंतर आपली फिल्म बाई पण भारी देवा इट जस्ट काइंड ऑफ क्लिक्ड. आणि नंतर पहिल्या दिवसापासून जे हाऊसफुल शोज झाले ते अजूनही चालू आहेत, ओनली बिकॉज ऑफ वर्ड ऑफ माउथ. तर नक्कीच ॲज अ प्रोड्युसर, ॲज अ स्टुडिओ, ॲज अ डिस्ट्रीब्युटर, वी ऑब्व्हियसली वॉन्ट टू आपल्याला ती फिल्म जास्तीत जास्त, तो चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेऊया, पोचवूया, हे ऑब्व्हियसली सगळ्यांनाच वाटतं आणि तसे आपण प्रयत्नही करतो, तसे पावले उचलतो. आय थिंक आता सध्याच्या घडीला डिजिटल हे माध्यम जे आहे ते प्रमोशनसाठी आय थिंक इट्स बीन व्हेरी फेवरेबल. कारण जसे रील्स होतात इन्स्टावर, जसे रील्स ट्रेंड होतात, व्हायरल होतात आणि लगेच व्हिडिओज ते पटकन व्हायरल होतात आणि शेअर होतात, व्हॉट्सॲपवर ते शेअर होतं. तर जसं आपण पूर्वी म्हणायचो प्रिंट किंवा ॲक्टिवेशन ते तर आहेच, पण आय थिंक डिजिटल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मीडियम. ते अगदी घरोघरी आणि मतलब तुला अनुसरून ते कॉन्टेंट येतं, मला अनुसरून ते कॉन्टेंट, तर आपण इट इज काय म्हणतो एक पर्टिक्युलरली क्युरेटेड फॉर दॅट पर्सन. तर आय थिंक डिजिटल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मीडियम आणि सगळ्यात महत्त्वाचं इज वर्ड ऑफ माउथ. पण ॲट द एंड ऑफ द डे एक प्रोड्युसर म्हणून किंवा एक स्टुडिओ म्हणून प्रयत्न हाच राहतो की सगळे जे आपल्याकडे जे ऑप्शन्स असतात प्रमोशनसाठी ते वापरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं. या चित्रपटासाठी बाई पण भारी देवासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरांतून प्रमोशन केलं गेलं, पण कोणत्या पद्धतीचं प्रमोशन जास्त वर्क झालं असं तुम्हाला वाटतं? आय थिंक ॲक्च्युली ओव्हरऑल सगळंच जुळून आलं. कारण ट्रेलर भरपूर आवडलं आहे लोकांना. ट्रेलर आधी ही जे पोस्टर आहे आपलं, लोकी स्टुडिओज, 2 गोड मुलं आहेत तर त्यांनी हे पोस्टर क्रिएट केलं आहे. आणि त्या आम्ही ॲक्च्युली जेव्हा शूटही केलं ना हा पोस्टर, जेव्हा फोटोशूट केला होता तेव्हाच आम्ही एवढी धमाल केली होती. आणि ते पोस्टर जर तू पाहिलं असशील तर बायका आणि तो स्वॅग जो आहे आणि ते नऊवारीमध्ये साड्या मोरलेस सगळ्यांच्या सेम आहेत, पदर जरा वेगळे आहेत आणि ते एव्हिएटर्स रेबॅन घालून जे, आणि आय थिंक तिथपासून जे एक नॉव्हेल्टी होती लोकांच्या मनात की अरे कुतूहल की हे काय आहे, तिथपासून सुरू झालं. आणि नंतर जे ट्रेलर लॉन्च झालं, आय थिंक ट्रेलरही खूपच सुंदर झालं आहे आणि भरपूर अप्रिशिएट झालं आहे. आणि आय थिंक तिथपासून जे आय थिंक इट जस्ट काइंड ऑफ हॅज पिक्ड अप पॉप्युलर. पहिल्या शोपासून वी जस्ट काइंड ऑफ प्रेक्षकांचं जसं प्रेम मिळालं आहे. त्याशिवाय मला असं वाटतं की या ज्या 6 जणी ज्या आहेत त्या एकत्र जे त्यांनी प्रमोशन केलं आहे आणि जेव्हा प्रेक्षकांनी ह्यांना 6 प्रत्यक्षात पाहिलं आहे, कारण भरपूर थिएटर व्हिजिट झाल्या आहेत आणि देर एंगेजिंग विथ दी ऑडियन्स. तर मी ॲक्च्युली पाहिलं आहे की या काही बायकांच्या डोळ्यात असे दे टिअर्स इन द आईज बिकॉज दे रिलेट सो मच टू दोज कॅरेक्टर्स, दे रिलेट सो मच टू ईच अँड एव्हरी लेडी आउट ऑफ दीज 6 विमेन. तर आय थिंक तेही वर्क झाले, कारण ते खूप रिअल वाटतं, ते खूप जवळचं वाटतं. ते असं वाटत नाही की अरे ते स्क्रीनवर काही चाललं, ती आपली गोष्ट वाटते. आणि आय थिंक दॅट इज द बिगेस्ट थिंग दॅट इज वर्कड. आता सध्या जोक चालू आहे की जर 4 बायका जर गॉगल घालून कुठे चालल्या असतील तर ते बाई पण भारी देवाच्या शोला चालल्या आहेत. तर दॅट इज इट. कारण ही जी बाई आहे ना ही स्वतः जातेच आहे, 2-3दा फिल्म बघते, पण ती आपली फिल्म असल्यासारखी आपल्या घरी कोणाला तरी बोलवतो असं, आणि तू पण बघ, तू बघायलाच हवी, तू पाहिली का नाही अजून.
तर त्यामुळे एक आय थिंक एक फोमो पण क्रिएट होते, फिअर ऑफ मिसिंग आउट, की अरे मी पाहिली नाही, मी काय आहे, जाऊन बघते. आणि एकदा बघून गेल्यावर ते एवढं रिलेट होतं की आपण आणि 4 जणींना ती जाऊन जाते. माझं फक्त एक काय म्हणतो, एक आवाहन म्हण किंवा एक रिक्वेस्ट आहे, पुरुषांनी पण प्लीज ही फिल्म बघा. ही बायकांची फक्त फिल्म नाही आहे. येस, या 6 बायकांनी खूप सुंदर काम केलं आहे. ही स्टोरी त्यांची आहे, 6 बहिणींची आहे. पण यातले जे पुरुष कलाकार आहेत त्यांनीही सुंदर काम केलं आहे. त्यांचं जे कॅरेक्टर आहे, त्यांचे जे रिलेशन्स आहेत या फिल्ममध्ये तेही खूप सुंदर आहेत. आणि ही एक फॅमिली फिल्म आहे. तर नक्कीच सगळ्यांनी, फक्त बायकांची फिल्म नाही, सगळ्यांनी ॲज अ फॅमिली जाऊन बघा. केदार शिंदेंनी ना मध्ये असं म्हटलेलं की 9 महिने या चित्रपटाला निर्माता मिळत नव्हता. तर ते काय होतं आणि तो किस्सा काय होता? आणि या शूटिंग दरम्यान पूर्णपणे चित्रीकरणाच्या अडचणी आल्या, त्या कशा मात त्यांच्यावर करून हा चित्रपट पूर्ण झाला, त्याबद्दल काय सांगाल? सो ॲक्च्युली ही फिल्म जेव्हा माझ्याकडे आली ना, तेव्हा ह्या फिल्मचं नाव होतं मंगळागौर. आणि सेम सगळं तेच होतं, फक्त टायटल वॉज मंगळागौर. आणि मला तेव्हा हे मंगळागौर हे नाव आवडलं होतं आणि म्हटलं बघू काहीतरी, कारण मंगळागौर एक फेस्टिव्ह सेलिब्रेशन आणि जरा एक थोडं कलरफुल असं वाटतं. तर आणि थोडं वेगळं आहे आपल्या युज्युअल रुटीन नावं जी असतात ती. मी म्हटलं बघू. आणि केदारने जेव्हा ही फिल्म मला नरेट केली तर तो पहिल्या दिवशी मला बोलला होता की हे बघ, ही बऱ्याच निर्मात्यांकडे गेली आहे आणि इट हॅजन बीन सक्सेस इन द सेन्स कोणी हो बोललं नाही याला. आणि मी म्हटलं अरे बापरे, पहिली फिल्म, मराठी फिल्म आणि असं. पण वी हॅड अ नरेशन आणि ती ऐकताना, वाचताना आय वॉज लाईक, मला स्वतःला क्युरिओसिटी होती की हे का नाही, कोणी हो का नाही बोललं याला. त्याशिवाय जे मला आणि दुसरी गोष्ट जी जाम आवडली इज केदार वॉज कम्प्लिटली प्रिपेअर्ड. हा भाग होता की तिथे निर्माता नव्हता, पण त्याच्यामध्ये जे कन्व्हिक्शन होतं आणि जे कॉन्फिडन्स होतं ते पूर्ण होतं, पुरेपूर होतं. त्याने फिल्म कम्प्लिटली व्हिज्युअलाइज केली होती. मतलब तो ही वॉज लुकिंग ॲट द फिल्म फ्रॉम हिज तो व्हिज्युअलाइज करत होता. कॅरेक्टरायझेशन, कॅरेक्टर्स अगदी क्लिअर होते, कोण कुठचा रोल करणार हेही अगदी क्लिअर होतं. हो, इश्यूजही होते, इश्यूज एक्सटर्नल होते. ही फिल्म तयार झाली होती मार्च 2020. ओके. आणि दॅट इज एक्झॅक्टली वेन करोना सुरू झालं, कोविड सुरू झालं. आणि तो जो काळ होता तो खूप कठीण होता. खूप अनसर्टन होतं सगळंच. वाटलं होतं 15-20 दिवस, 1 महिना, 2 महिना, हे 2 वर्ष पॅन्डेमिक चालेल आणि फर्स्ट फेज, दुसऱ्यांदा लॉकडाऊन, तिसऱ्यांदा ओमिक्रॉन, हे माहिती नव्हतं. आणि त्रास झाला, कारण एक अनसर्टन वातावरण होतं. ही फिल्म किती दिवस होल्ड करायची आणि कशी होल्ड करायची. आणि त्यात असंही होतं, थिएटर्स सगळ्यात शेवटी सुरू झाले. थिएटर्स कधी सुरू होणार, त्यात मग थिएटर सुरू झाल्यावर काय ऑक्युपन्सीने सुरू होणार, कारण सुरुवातीला 50% ऑक्युपन्सीने परमिशन्स होते. त्यानंतर लोक येतील का नाही पाहायला, कारण तोपर्यंत ओ टी टीवर कॉन्टेंट शोज बघायची सवय झाली होती. फिल्म्सही ओ टी टीवर रिलीज होते होते. आणि ते बरोबर आहे, कारण एक प्रोड्युसरला ती धाकधूक राहते, काय करू कारण ते पैसे गुंतलेले असतात आणि एवढ्या वेळानंतर जर ती फिल्म चालली नाही तर काय करणार. तर ऑब्व्हियसली खूप डाऊट्स होते मनात आणि शंका होत्या कसं करू. पण आय थिंक बाय गॉड्स ग्रेस इट वर्कड आउट व्हेरी वेल. ऑल्स वेल दॅट एंड्स वेल. आणि आय थिंक ही फिल्म, आय थिंक एव्हरी फिल्म हॅज अ डेस्टिनी, आणि ही ह्या फिल्मची आय थिंक डेस्टिनी होती. तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. सो मच. आणि बाईपणसाठी खास अभिनंदन. थँक्यू सो मच. ओके, थँक्स. तर तुम्ही पण बाईपण भारी देवा हा चित्रपट अजून चित्रपटगृहात पाहिला नसेल तर चित्रपटगृहामध्ये जाऊन तो नक्की पहा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रातील अधिकाधिक व्हिडिओ पाहण्यासाठी महा MTVच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.